सरळ असं वाडा बर का. पायलट चल जेवून घे. हा चला जेवून घेऊया. चल काय चल, तू इथली सोय बघ, तात्यांना हातभार लाव. असं म्हणते. चालतंय, तुमचं तुम्ही बघा, इथं आमचं आम्ही बघतो. जाऊ. चल पायलट. जेव्हा फुल जेवायचं सरळ असं वाडा. पायलट कटाळास काय? नाही ग, उलट बाकी सगळ्यांचा सपोर्ट बघून मला अजूनच उत्साह आलाय आता. नाही, मला तू जरा कटाळ्यासारखं वाटतेस बाबा. नाही ग, जरा बी नाही. जराही नाही. नाही पायलट, तुझं तोंडच सांगते तू लय कटाळ आहेस ती. तुम्ही नाही कंटाळलोय मी. नाही पायलट, तू कटाळ आहेस. पण नाही कंटाळलोय म्हणतो तर. तू कटाळ आहेस म्हणलं नव. बरं ठीक आहे बाई, कंटाळलोय मी. ठीक आहे, मग मी तुझा कटाळा घालवते. सुमा मला फार कंटाळा आलाय ग. म्हणजे जाम जाम कंटाळा आलाय मला. म्हणजे मला इतका कंटाळा, म्हणजे प्रचंड प्रचंड कंटाळा आलाय मला. बास आता, मऊ लागलं की लगे कोपऱ्यानं खाण्याला बघतोस का? जेव गप. जेव की. अच्छा, म्हणजे बाळाला हाताने भरवायला लागणार आहे तर. थांब, मी तुझ्या मम्माला बोलून आणते. नको नको, म्हणजे मम्माला कशाला उगाच त्रास ना. का? जो काही ताप तो माझी एकटीलाच होय. बायको आहेस ना तू माझी, कर्तव्य आहे तुझं ते. ठीक आहे, घ्या साहेब. पायलट सुमे, हे माझं कर्तव्य आहे. पायलट, तू निवडून आला पाहिजेस बघ. येणार ना, सुमीचा नवरा म्हणून जाम फेमस झालो आता मी. काय झाली का सगळ्यांची जेवण नीट? हो हो, आजा कस काय जेवण होतं? मस्त. अव जावाय बापूच्या प्रचाराचं जेवण घेऊन जायचे आहे म्हणून 5:05 पासून सूर्य कामाला लागलाय. हा मग मंत्री पाटलांची जेला मोऱ्यांचा हातभार पाहिजेच की. हो, आणि फार मोठा हातभार लागला हो तुम्ही. आणि बऱ्याच दिवसांनी आज मस्त जेवण केलं मी. म्हणजे मामाजी, मी घरी बनवते ते चांगलं नसतंय का? अगं तसं नाही ग, आज फार चालून आलो ना, त्यामुळे भूक लागली, त्यामुळे तसं वाटलं असणार खरं. काय माऊली, कुठं निघाली तिंडी? बघितलं का मंत्री पाटलांचं राजकारण? तुला राजकारण काय जमणार नाही. तुमच्या घोटाळ्यांपेक्षा तरी चांगलंच आहे ना. पण आणि मला काय जमतंय आणि काय नाही निवडणुकीत कळेलच तुम्हाला. पण मला एक सांग, तू कशाला पडलास या फांद्यात? अरे सोड नाद. तुम्हाला हे नका तिथं चोचा मारायचा नाद आहे ना, तो सोडा आधी. ए बाई, तुला काय बोलायची चाड? अगं बाई असतं बाई सारखी वाक्की. का तुमच्या घरात बायका कशा वागतात हे बघितलं नाही तुम्ही कधी? का त्यांची तोंड दाबून ठेवताय? मंत्री पाटलांच्या घरात बाई गुलाम नसती. ए, घरच्यांच्यावर जायचं नाही. आधी आईच्या पदराखाली होता, आता बायकोच्या पदराखाली आला काय? काय ताई मॅडम, हा पोराला बायकोच्या पदरात टाकला काय? हा शिंदे, माझी आई माझी बायको आहे.
परत जर माझ्या घरच्यांच्या विरोधात एक जरी शब्द काढलात ना तर याद राखा ए धमकी कोणाला देतो रे? तुला. तुम्ही सगळे भाड्याचे कार्यकर्ते आहेत, पण माझ्या मागे माझ्या घरातली सगळी माणसं उभी आहेत, लक्षात ठेवा. शिंदे, सतरांच्या उचलणारे कार्यकर्ते आणि खंबीरपणे पाठीमागे उभा राहणारा कार्यकर्त्यात फरक असतो, हे ध्यानात ठेवा. फरक तर तुम्हाला इलेक्शन झाल्यावर ध्यानात येणारच आहे. ताई मॅडमचा हा पोरगा दणकन आपटणार आहे, हे लिहून देतो मी तुम्हाला. एक वेळ ताई मॅडमचा पोरगा हरेल, पण सुमी मॅडमचा नवरा जिंकणार आहे हे तुम्ही बी लिहून ठेवा. ताई काय ग हे? शिंदे अहो कशाला उगीच राडा करताय? आम्ही आमचा प्रचार करतो, तुम्ही तुमचा प्रचार करा. तुम्हाला कोणी अडवलंय का? आणि निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे हे कळेलच आता. अरे नाही, तुम्हाला सगळ्यांना पाणी पाजलं ना तर नाव तर शिंदे नाही शिंदे. कोरड्या धमक्या देऊन झाल्या असतील तर निघा आता. चल. चला आपण आता जाऊया पुढच्या प्रचाराला. सुमन, मंत्री पाटलांची सून आहेस तू. पुरुष मंडळी बोलत असताना आपण मध्ये बोलायचं नसतं. मंत्री पाटलांचा मान. एक मिनिट सासूबाई, घरातला माणूस आणि बायको म्हणून माझ्या नवऱ्याच्या पाठी उभं राहणे हे काम आहे माझं. मंत्री पाटलांचा मान अपमान हे काय माहित नाही मला. मला एकच माहित आहे, तुम्हीच्या नवऱ्याचा अपमान होत असेल तर तुम्ही गप्प बसणार नाही. माझा मुलगा आहे तो. मग मी कुठं नाही म्हटलं, पण आता तो सुमीचा नवरा आहे आणि सुमीच्या नवऱ्याचा मान ह्यो राखलाच पाहिजे. लय पाय दुखतात काय? नाही गुदगुल्या होत आहेत. आज लई सायकल चालवली पण. तू? मी नाही व तुम्ही. नकोय. इकडे इकडे मी घेतो. शेकायचे जाळायचे नाहीयेत. वाचलो. समज, प्रचार तर झाला बाबा. आता उद्या निवडणुका झाल्या की झालं. मम्मा, आपल्याला जेवढं करायचं तेवढं आपण केलं. आता उद्या. पण आज सुमन होती ना, त्यामुळे फार चांगला प्रचार झाला. आणि हो अनुराधा, तू होती ना, हे पण फार चांगलं झालं. समर, त्या शिंदेला आपण त्याची लायकी दाखवून द्यायला पाहिजे. हं? नाही मम्मा, कोणालाही लायकी दाखवून देण्यासाठी आपण काही नको करायला. आपल्याला कारखाना आणि त्यावर अवलंबून असलेले लोक महत्वाचे आहेत. एकदम बरोबर पाहिजे. त्या शिंदेला लायकी तर लोकच जाऊन देतील. आपण आपल्या मनापासून काम करायचं. हो, पण निवडणूक म्हटलं की राजकारण आलंच. आणि राजकारण म्हटलं की सगळं सरळ असून चालत नाही. हा, हे बी खरं आहे म्हणा. पण आपण आपल्या वाकड्यात कोण शिरलं तरच वाकडं वागायचं. ठीक आहे, आता सगळ्यांनी आराम करा. उद्याचा दिवस महत्वाचा आहे. समर. हो डॅडी. चला चेअरमन साहेब. अगं झालं नाहीये पण मी अजून. मग झाल्याशिवाय राहतेस काय? चला. चल. गुड नाईट. नरसू, नरसू. काय ताई? अरे अरे नरसू, अरे लक्ष कुठे आहे तुझं? आहे ना ताई, काय झालं? हे बघ नरसू, उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. उद्या माझ्या समोरचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास सुरू होणार आहे. तेव्हा नीट लक्ष दे. आपले बूथ आणि आपले कार्यकर्ते यांची व्यवस्था केलीस ना तू? याला आपला धनाजीरावला सगळे सूचना दिल्यात मी, तर तो करेल व्यवस्थित. तू काळजी करू नको. ठीक आहे, उद्या लवकर तयार राहा. हं? हो.
चालू पाय चेपून दे ना जरा. पाय तुमचं, सायकल तुम्ही चालवली, मी कशाला पाय चेपू? नवरा मी तुझा. बद्री एक पोर दिलं नाही, नवरा म्हणा. पाय मोडलं तरी मला काय त्याच. अगं पण कटाळस काय? ये मी तुझं पाय चेपून देते. छे छे, नको. छे काय छे? दिवसभर एवढी सायकल चालवून पाय भरून आला असतील की तुझं. म्हणून आता तू पाय चेपून देणार आहेस का? देणार. अरे नवरा म्हणजे देव असतोय, आणि देवाची सेवा करणं काम आहे बायकोचं. उगाच काहीतरी जुन्या पुरवण्या समजुरी सांगू नकोस मला. जुन्या पुढे काय, आता नवऱ्याचा आदर करणं काय वाईट आहे का? होय का? मग तुझेही पाय भरून आले असतील. दे, मी तुझे पाय चेपून देतो. पाहिलं काय खूण आहेस का? का आता का? ते काय नाही, मी चेपून देते. दे. नाही नको. का नको? ते मला गुदगुल्या होतात. हा? मग त्या दिवशी कसं झालं नाही तुला गुदगुल्या? आता होत आता होत. बरं ठीक आहे, थांब मी आलीच. हे काय आता? कोमट पाणी आहे, पाय ठेवूयात, तेवढंच बरं वाटेल. कसं वाटतंय? मस्त वाटत. तू पण ठेव ना पाय. कंटाळली असेल ना तू पण. नका रव, मला सवय आहे. ठेव ग. ठेव ठेव ठेव. पायलट, सुमे, पायलट गप की. सुमे ग, करू दे की. बरं सुमे, तू आज खरंच खूप मोठं आणि महत्वाचं काम केलंयस. जाम वाटतंय बर का. अरे माणसानं आयुष्यात काय कमवलं नाही तरी चालेल, पण माणसं कमवली पाहिजेत बघ. आज पटलंय मला. सुमे, थँक्स. हाय का? हे कसं सारखं म्हणायला लागते बायकोला? अरे तिचं कामच आहे ते. पायलट, उद्या तुझ्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. काय होईल र? मनापासून केलेल्या मेहनतीचं फळ चांगलंच असतं. आणि हा, बाय द वे, आपली मेहनत. होय, आपली मेहनत. बस उद्या कधी उजाडतोय असं झाले बघ मला. गणपती बाप्पा. समर, अरे आज तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आज तू तुझी पहिली निवडणूक लढणार आहेस. आणि म्हणूनच मला तुझा आणि डॅडीचा आशीर्वाद हवाय. विजयी भव. अहो ताई मॅडमचा आशीर्वाद मिळाला म्हणजे विजय फिक्स आहे. पायलट,
चला निघूया आता. समर साहेबांचा, समर साहेबांचा, चला समर साहेबांचा, समर साहेबांचा, समर साहेबांचा, समर साहेबांचा, समर साहेबांचा, समर साहेबांचा, समर साहेबांचा. बघितलं कर वाघा समोर हरणं उतरल्यात इलेक्शनला. वाघाची शिकार कशी करायची हे चांगलं माहितीये मंत्री पाटलांना. बघू की कोण कोणाची शिकार करता येते, कळलंच की. धनाजीराव, सगळ्या लिस्ट तयार आहेत ना? हो सर तयार. आपण सगळ्या शेअर होल्डरशी पुन्हा एकदा बोलूया. पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे सगळ्यांना. सगळं शिक्क सायकलवरच बसलं पाहिजे. हा म्हणजे आम्ही काय इथं चिचुक खेळायला आलो काय? हा कोण काय करण्यासाठी आलंय ते लवकरच कळेल. घाबरलो बरं का, घाबरलो मी, घाबरलो. ए चला चला. जाऊ साहेब, लक्ष देऊ नका. कळ काढायची सवयच आहे त्याला. एक दिवस याचीच कळ काढूयात आपण. असो, आता आपण मतदानावर लक्ष देऊयात आपलं. ताई असल्यावर काय काळजीच नाही, समोरच जिंकणार. समर साहेब नरसू, हा तेच ना, म्हणजे ताई मॅडम असल्यावर काही काळजी नाही, समर साहेबच जिंकणार. ताई तालुक्यात वळसे साचरे आहेत का घरात? अरे सूर्या, अजून मीठ टाक की. अरे मीठ म्हणजे काय साखर आहे बी? नाही मला वाटतंय आळणी होणार आहे ती. हे बघ हरिभाऊ, हे पाणी आटलं का नाही की बराबर मिठाची लेवल होती. आता मला सांग, आचार्य तू आहे का मी आहे रे? नाही तूच आहे, बरोबर आहे, पण अयो सोमे, आणि तू का आले? आले तुम्ही दोघे जेवणात गुंतला होता तवा. अगं जेवणाची तयारी सूर्यानं पाठपासून सुरू केली या, आणि वरनं मला बी बोलवून घेतलं या. आणि सुमे, माझं काय ऐकत नाही बरं काय सूर्या. आता सुमे, तूच मला सांग बरं, माझा जेवणातला अंदाज कधी चुकलाय का ग? अजिबात नाही. चला आवरा पटापट, कारखान्यावर सगळी माणसं भुके असले असतील. होय होय होय. घ्या उरकून सूर्य. अरे ना त्या, हा तुम्ही बी लवकर जावा आणि टमटम घेऊन या. आणि ते जेवण झाल्याला लगेच
घेऊन जावा त्या कार्यकर्त्यांना. सांगून ठेवलंय रे बाबा. सुमे, जावायचं इलेक्शन म्हणून असाच शेव आलाय की नाही सूर्याला? काय विचारू नकोस बाबा, माझं काय ऐका ना. काय येऊ नये, पायलटचा आता चेअरमन होणार आहे माझा जावा आहे. आणि चेअरमनचा मुख्यमंत्री होणार. चला आवरा पटपट, बोलण्यात टाइम घालवू नका.